जल्लोष पाहायला मिळाला। 352वा शिवराज्याभिषेक तिथीप्रमाणे दरवर्षी आपण साजरा करतो, तसाच याही वर्षी मोठ्या जल्लोषामध्ये साजरा झाला आणि खऱ्या अर्थाने अवघा रायगड सगळं वातावरण भगवं झालं आणि शिवमय झालंय आणि म्हणून सर्व लोक या शिवराज्याभिषेकाच्या आनंदामध्ये सगळे लोक जल्लोषामध्ये न्हावून निघालेत। बघा सगळ्या किती मोठी त्यांच्याकडे एक ऊर्जा आणि प्रेरणा या ठिकाणी पाहायला मिळते, एक जल्लोष पाहायला मिळतोय आणि म्हणूनच शिवराज्याभिषेक तिथीप्रमाणे आज झाला। 6 तारखेला देखील तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक झाला। शिवराज्याभिषेक जेवढा वेळा करू तेवढा कमीच आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व जे आहे हिमालय एवढं उंच होतं आणि रयतेचा राजा म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श कारभार केला। रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, रयतेच्या गवताच्या काडीलाही हात लागता कामा नये आणि अशा प्रकारचा राज्यकारभार त्यांनी केला। त्यावेळचे त्यांचं विजन, त्यांची दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते। एवढ्या उंचावर गडकोट किल्ले बांधणं, तोफा चढवणं, पिण्याचं पाणी, धान्याची कोठारं हे सगळं पाहिलं तर म्हणजे कुठे केव्हा तेव्हाचं आर्किटेक्चर काय, इंजिनिअरिंग काय। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल संघटक तर होतेच, कुशल प्रशासक होते आणि दूरदृष्टी ठेवणारे रयतेचे राजे होते। मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी वंदन करतो आणि तमाम शिवभक्तांना या शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो। 352 वर्षापूर्वी या गडावर काय वातावरण असेल, काय परिस्थिती असेल, किती आनंदोत्सव असेल आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण खाली पायथ्याशी इथले मंत्री भरत गोगावले यांच्या मागणीनुसार शिवसृष्टी तयार करतोय 50 एकरमध्ये आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास या शिवसृष्टीमध्ये जगाला दाखवण्याचं काम आणि तिथून तरुणांना प्रेरणा ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून होईल। तिथी आणि तारखेचा तुम्ही उल्लेख केला, रायगडावरची जी धनगर वस्ती आहे त्यांचं स्थलांतर करण्यासाठी पुरातत्व विभाग आग्रही मागणी करते। खरं म्हणजे हे सगळे लोक आहेत फार वर्षापासून राहतात, फार जुनी पिढी आहे आणि त्यामुळे त्यांचं योग्य पुनर्वसन करणं हे देखील आमचं कर्तव्य आहे। कुणालाही आम्ही बेघर करणार नाही। पुरातत्व विभागाशी देखील संपर्क साधू आणि यातून सन्मान्य जो तोडगा आहे तो काढू। गडकोट किल्ल्याचं संवर्धन करणं, गडकोट किल्ल्याचं जतन करणं ही शासनाची भूमिका आहे आणि म्हणून संवर्धनाचं काम देखील इथलं सुरू झालेलं आहे। भरत शेट्टी असा उल्लेख केला की 2 कार्यक्रम होतात रायगडावरती राज्याभिषेकाचे, मात्र निधी कुठेतरी कमी पडतोय, 8 कोटी लागतात, 5 कोटीच मंजूर झाले। त्यांनी मागणी अतिरिक्त निधीची तुमच्याकडे केली। भरत शेठच्या नावामध्ये शेठ आहे त्यामुळे त्यांना पैसे कमी पडणार नाहीत। सर इथे 2 लोकल जे आहेत एकमेकांच्या बाजूने जात असताना जे बाहेर लटकणारे प्रवासी आहेत ते एकमेकाला अजून खाली पडले, यामुळे 6 जणांचा कमीत कमी मृत्यू झाला। इतरांवर कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। झालेली घटना अतिशय गंभीर आहे, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा तात्काळ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचा जीव वाचवण्याचं काम याला आम्ही प्राधान्य देऊ आणि ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, त्याची माहिती देखील मी घेतो आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल, कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देणार। रेल्वेला सर्वाधिक महसूल मुंबई उपनगरीय रेल्वे देते, मात्र तरी देखील मुंबईकरांना सोयी सुविधा मिळत नाहीत, सुरक्षा देखील मिळत नाही। या बाबतीमध्ये बघा आता अपघात झालेला आहे, त्याची रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो समोर येईल, परंतु ती कारवाई जी आहे ती तर होईलच। दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु सगळ्यात आधी जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवणं याला आम्ही प्राधान्य देऊ। पालकमंत्रीपदाचा वाद आहे। शिवराज्याभिषेक 352वां है, ये तिथि के अनुसार आया हुआ है।
आज हम देखते हैं छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक इतने धूमधाम से लोग मना रहे हैं। हजारों लोग शिव भक्त यहाँ आए हैं और पूरा सब आप देख रहे हैं, माहौल पूरा शिवमय हुआ है। शिव भक्त यहाँ आए हैं और हर साल ऐसा ही माहौल होता है। ये तिथि के अनुसार हुआ है, पिछले 6 तारीख को तारीख के अनुसार हुआ है, वो भी बड़ा हो गया है और उसमें भी सभी शिव भक्त शामिल हो गए। आज भी देख रहे हैं कि हजारों शिव भक्त, जो लाखों लोग आज छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक में आते हैं। ये बहुत बड़ी बात है। ये जनता का राजा, रहते का राजा, उनके जो दूरदृष्टि उनकी है। आज हम देखते हैं इतने ऊंचाई पे गढ़कोट किले बनाना, वहाँ तोपों को चढ़ाना या पीने के पानी की व्यवस्था करना या खाद्य धान्य भंडार रखना, ये बहुत विजनरी लीडर थे, ये बहुत ही कुशल प्रशासक थे। और ऐसे राजा, ऐसे छत्रपति शिवाजी महाराज दोबारा होने नहीं, और इसीलिए उनकी राज्याभिषेक या जयंती जितनी भी बार मनाएंगे वो कम ही है। और इसलिए मैं सभी शिव भक्तों को बहुत बहुत आज शुभकामनाएं देता हूं और छत्रपति शिवाजी महाराज इनको कोटि कोटि वंदन करता हूं। मुंबई में रेलवे की एक दुर्घटना हुई है, बहुत ही आपने बताया, मुझे भी पता चला है। अभी उसकी जानकारी हम लेते हैं। जो जख्मी है उनकी जान बचाना, उसको प्रायोरिटी हम देंगे और निश्चित रूप से इसमें जो मृत हुए हैं उनको भी जो शासन दे या मदद जो है रेलवे की तरफ से किया जाएगा, शासन के माध्यम से किया जाएगा। लेकिन जो घायल है उनको बचाना, इसको हम लोग प्रायोरिटी देंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।